स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो एकच मिनिट. सो नेक्स्ट चॅप्टर आहे इंटरसेक्शन ऑफ सॉलिड्स. याच्यामध्ये ज्या मेथड्स आहे त्यामध्ये लाईन मेथड आणि कटिंग प्लेन मेथड आहे. सो कटिंग प्लेन मेथड मध्ये त्याच्या आधी मी तुम्हाला इंट्रोडक्शन सांगतो. इंटरसेक्शन ऑफ सॉलिड म्हणजे काय की वेन वन सॉलिड पेनिट्रेट्स अनदर सॉलिड then their surface are intersecting. एक सॉलिड हा ज्या दुसऱ्या सॉलिडला इंटरसेक्ट करतो त्याच्यावरती एक कर्व फॉर्म होते त्या पॉइंट्सला, आणि त्या पॉइंट्सला जी कर्व फॉर्म होते त्या कर्वला म्हणतात कर्व्स ऑफ इंटरसेक्शन, आणि त्याचा रिझल्ट असतो इंटरपेनिट्रेशन किंवा इंटरसेक्शन ऑफ सॉलिड्स. परत एकदा क्लिअर करतो. when one solid penetrates with other solid then their surfaces intersect at the junction of typical curve is formed, and these curve common on both solids. So due to that this curve is called as curves of intersection. It is a result of interpretation of the result. So purpose of drawing काय आहे बघा, दोन ऑब्जेक्ट आहे ते जॉईन करायचे. आता सगळ्यात पहिले पहिला सॉलिड आणि दुसरा सॉलिड तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता बघा एक सेक्शन दिलेला आहे स्क्वेअर पाईप्स आणि कर्व पाईप्स. सो लक्षात ठेवा ही खूप इम्पॉर्टंट आहे. लाईन्स ऑफ इंटरसेक्शन जर स्क्वेअर असेल तर बघा कसं आहे, लाईन ब्ल्यू लाईन मध्ये खाली दिसतंय का? ओके. नेक्स्ट कर्व्स ऑफ इंटरसेक्शन, सर्कल आलं तर कर्व येतील, हे कायम लक्षात ठेवायचं. आणि इंटरसेक्शन मध्ये जर तुम्हाला प्रिझम, पेंटागॉन किंवा हेक्सागॉन प्रिझम आला म्हणजे लाईन्स, तर तिथे लाईन्स येतील. सर्कल आलं तर कर्व येईल, एवढं कॉमन पॉइंट लक्षात ठेवा. आता बघा याचं ऍप्लिकेशन, आता समजा मी एक ऑब्जेक्शन दाखवलेलं इंटरसेक्शन ऑफ मेन ब्रांच विथ ब्रांच पाईप. याच्यासाठी तुम्हाला इंटरसेक्शन गरजेचं आहे. तुम्हाला इंटरसेक्शन मध्ये R&D मध्ये ड्रॉइंग प्रिपेअर करावं लागतं, आणि ते प्रिपेअर झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं काम करावं लागतं. सो नेक्स्ट आहे पम्प लीड हॅव्हिंग शेप ऑफ हेक्सागोनल प्रिझम अँड हेमिस्फियर इंटरसेक्टिंग इच अदर. मग ह्या पद्धतीने त्याचं काम चालू होतं. ठीक आहे. आता पुढचं आहे स्टेप्स. स्टेप्स म्हणण्यापेक्षा याला कंडिशन म्हणतात. वन सॉलिड विल बी स्टँडिंग ऑन HP. ऑब्विसली लक्षात ठेवावं, एक सॉलिड HP वरतीच असेल. अदर विल बी पेनिट्रेट. अदर विल बी पेनिट्रेट. नेक्स्ट ड्रॉ द 3 व्ह्यूज ऑफ स्टँडिंग सॉलिड्स. मी तुम्हाला दाखवणार आहे याचं प्रॅक्टिकली पण एक एक्झाम्पल पण सांगणार आहे, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. पण याच्यात केसेस काय असतात, प्रिझम विथ प्रिझम, प्रिझम विथ कोन. So basically there will be penetrated horizontally. एवढं लक्षात ठेवा. Draw 3 views on standing solids. Name the views as per the illustration. त्याला नाव द्या. नंतर beginning with side view. ऑब्झर्वर हा त्यावेळेस दोन सॉलिड पेनिट्रेट होतील, हा साइड व्ह्यू मध्ये दिसेल. ऑन विथ साइड व्ह्यू मार्क नंबर ऑफ पॉइंट्स अँड नेम दोज. सो आता मी एक सॉलिडचं एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे. दिसतंय सगळ्यांना हे? दिसतंय का? हो सर दिसतंय. ओके. एक सिलेंडर ज्यावेळेस दुसऱ्या सिलेंडरशी पेनिट्रेट होतो तर त्यावेळेस सर्कल आलं तर कर्व येतं, मी आता सांगितलं बरोबर आहे ना. आणि स्क्वेअर आला तर काय होतं, लाईन्स येतात. आता सिलेंडर सिलेंडर बघा, सिलेंडर 50 mm diameter and 70 mm axis is completely penetrated by another of cylinder 40 mm diameter and 70 mm axis horizontally. Both axes intersect and bisect each other. सगळे दोन्ही ऍक्सिस कसे आहे, सेंटर टू सेंटर bisect each other. Draw the projection showing curves of intersection. परत एकदा रिपीट करतो मी. Draw the projection showing curves of intersection. याच्यात दोन सिलेंडर एकमेकाला पेनिट्रेट होते. केस काय आहे तीची बघा, सिलेंडर स्टँडिंग, सिलेंडर पेनिट्रेटिंग. याच्यात काय आता सिलेंडर व्हर्टिकल आहे, सिलेंडर हॉरिझॉन्टल आहे.
मग तो पहिला सिलेंडर 50 mm चा. मग तुम्ही ड्रॉ कसं करणार आहे बघा. डायग्राम दिसते सगळ्यांनी, ही पहिली कंडिशन. डायग्राम दिसते का? हो सर. हो का. पहिला सिलेंडर कितीचा आहे? 50 आणि 70. ऍक्सिस 70 आहे, डायमीटर 50 आहे, दुसरा 40 आहे. मी काय करत 50 mm चा म्हणजे 25 mm रेडियसचा एक सर्कल काढेल. त्याच्या लाईन्स इंटरसेक्टिंग करेल वरती. त्याला नाव बघा देईल 1 2 3 4. वरती फक्त 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश. त्याचा साइड व्ह्यू बघा दाखवलेला ग्रीन कलर मध्ये साइडला ड्रॉ करेल. ठीक आहे. आता दुसरा सिलेंडर विथ ऍक्सिस आहे. याच्यात दोनच केस असतात, ऍक्सिस आणि बिहाइंड द ऍक्सिस. मग ऍक्सिस बोथ ऍक्सिस इंटरसेक्ट याचं मिनिंग असते की एकाच ऍक्सिसला बायसेक्ट चालू. बायसेक्ट म्हणजे ऍक्सिसचे दोन पार्ट. म्हणून दुसरा जो 40 mm चा सिलेंडर आहे तो कुठे ड्रॉ करायचा? ह्या ऍक्सिसच्या हाफला, बायसेक्ट. सो तिथे तुम्ही सिलेंडर ड्रॉ करायचा 40 mm म्हणजे 20 mm रेडियस घेऊन आणि त्याला 8 पार्ट मध्ये डिवाइड करायचं. एबीसीडी दिले 1 2 3 4 5 6 7 8 केलं तरी चालतं. इथपर्यंत क्लिअर झालं का? हो सर. त्याच्यानंतर याचे हॉरिझॉन्टल पॉइंट सोडून घ्यायचे बघा. एच आता याला 1 2 3 4 नाव देतो मी, त्याच्यामुळं इथे ए बी नाही समजून घ्या. ठीक आहे. सो व ए एच बी जी सी एफ डी ई, ए एच बी जी सी एफ डी ई. हे जर तुम्ही बघितले तर तुम्ही सगळे पेनिट्रेशन समोर दिसतात तुम्हाला. ठीक आहे. मग आता तुम्ही काय करायचं, हे जर पेनिट्रेशन समोर दिसत आहे, फक्त तुम्ही लाईन सोडल्या, बात तुम्ही काय ह्याच लाईन्स कुठे ओढायच्या? या टॉप व्ह्यू मध्ये बघा खालचं दिसला का? आता काय केलं त्यांनी, ऍरो बघा. जी खाली ओढला इथे इंटरसेक्ट झाला, एफ एच खाली ओढला इथे इंटरसेक्ट झाला, बीडी खाली ओढला इथे इंटरसेक्ट झाला, सी पण. लक्षात ठेवा साईडच्या या बाजूला पी आणि त्या बाजूला क्यू अशा क्लिअर करायच्या असतात या साईड्स. मग तुम्ही काय करायचं, आता बघा मी दुसरी कंडिशन कळली का? मी पॉइंट्स कुठे ओढले. हो. आता तिसऱ्या कंडिशनला बघा काय केलं, या साईडचे पॉइंट्स कुठे ओढले? वरती. म्हणजे बघा आता हा जी आहे, हा जी मी सरळ खाली आला इकडे पीजी क्यूजी, या साईडला पी म्हणायचं, या साईडला क्यू म्हणायचं, आणि तोच सरळ वरती आला की जीच्या लाईनला येतो बघा. म्हणजे पॉइंट कसे घ्यायचे? एफ एच सरळ आले इकडे पी एफ एच, समोरच्या लाईनला एफ एच ला पॉइंट करायचे. जी एच पी एफ एच नंतर सॉरी पी एफ एच क्यू एफ एच. मग अशाच पद्धतीने तुम्ही काय करायचं हे बघा, पॉइंट सोडले बघा, इकडचे पॉइंट घेतले. ठीक आहे. मग असे पॉइंट घेताना दोन्ही बाजूला पॉइंट येतील बघा असे पॉइंट. आता मी जी दाखवतो बघा तुम्हाला, जी ऍरो बघा माझा, जी पीजी क्यूजी. आता पीजी वरती गेला बघा, जी आला का इथे, तसंच एनी वरती गेला हा बघा जी, थोडं मागे पुढे केलंय त्यांनी, एफ एच एफ एच एफ एच नंतर काय ई एई. एई तुम्ही मला सर एका बार नाही आले, हा सर्कल सिमेट्रिकल आहे म्हणून लक्षात ठेवा. एच बी इकडे ओढताना हॉरिझॉन्टल लाईन मध्ये आला म्हणून एच बी एकाच जागेवर येईल. हे बघा बी एच सी जी एकाच जागेवर येईल, ते आपोआप येणारच ते. अशा पद्धतीने तुमचा सेक्शन दिसेल. ठीक आहे. हे समजलं का? हे उत्तर आहे तुमचा. मी हेच दाखवू पुढे आता. यस. हे बघा हा सेक्शन समजला का कसा आला? सर्कल आहे. आता मी तुम्हाला हेच पिक्चर मध्ये दाखवतो बघा, त्यांनी तसंच दिलेलं म्हणजे आपल्याला बघा दिसतोय का पिक्चर? हे बघा आलं का लक्षात? ही कर ही कर, हेच इथे असं, ही कर ही कर. क्लिअर का? यस. ओके. सो अशा पद्धतीने आपला हा पहिला सेक्शन सिलेंडर विथ सिलेंडर सगळ्यांना समजला का? समजला? हो. आता ही पुढची केस आहे काय आहे रे बघा, सिलेंडर स्टँडिंग प्रिझम हॉरिझॉन्टल. क्लिअर का? हो. A cylinder 50 mm diameter, 70 mm axis.
is completely penetrated by another square prism, 25 mm side and 70 mm axis. Both the axes intersect and bisect each other. Prism equally inclined to HV. Draw the projection. हे बघा. आता हा प्रिझम आहे. आता याच्या लाईन्स बघा कशा आहे. आला का लक्षात? आता बघा. पहिला काय मोठा काय सिलेंडर. पहिलं वाक्य संपतो सिलेंडर असतं. म्हणजे जो असेल तो. पहिलं वाक्य जिथे संपतं तिथे बघा. एक सिलेंडर. त्याचा फ्रंट व्ह्यू, हा टॉप व्ह्यू आणि हा साइड व्ह्यू. हा एक सिलेंडर मध्ये स्क्वेअर आहे. कितीचा आहे तो? 25 mm. 25 mm म्हणजे काय करायचं? साइडला एक स्क्वेअर काढून घ्यायचा. बायसेक्टिंग म्हणजे हाफला. आणि त्याचे डायगोनल इंटरसेक्ट करायचे. हाफ डायगोनल इथून 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 टाकायचे. एबीसीडी आला. मग एबीसीडी सरळ ओढला. हा सोपा आहे एकदम. एबीसी जर सरळ ओढला तर तुम्हाला काय होईल? हे बघा. फक्त पॉइंट सोडायचे. हेच पॉइंट खाली आणि हेच पॉइंट समोर. हे बघा. हे तुमचं उत्तर. परत एकदा सांगतो. पहिल्यापासून त्याच्यातच त्याच पॉइंट मध्ये. हे बघा. पहिल्यांदा मी स्क्वेअर काढला. नंतर पॉइंट्स खाली ओढले टॉप व्ह्यू मध्ये. डी, ए बी, ए सी आणि बी. तेच हॉरिझॉन्टल पुढे मार्क केलेले ग्रीन लाईन. मग बघा आता डी कसा ओढायचा? बघा डी इथे आला, इथे गेला. बघा डी आला का? हे बघा परत सांगतोय बघा. इकडे पीडी क्यूडी हा डी वरती आला बघा. डीच्या लाईनला. समजतंय का? सेम एसी. हे बघा इथे एसी. हे बघा याच वरती आले सी ए. इथे बघा त्याच पॉइंट्स केले आणि त्यालाच परत मार्किंग केलं आणि या लाईन स्क्वेअर आहे म्हणून जोडला बघा. हे तुमचं उत्तर. आला का शेप लक्षात? तर त्याचं कर्वनी जोडायचं का स्ट्रेट जोडायची नाही? नाही आता इथे सिलेंडर आहे ना म्हणून ते कर्वनेच येतील. इथे जर प्रिझम असेल खाली तर लाईन येईल लाईन. ठीक आहे. आता मी एक पुढचं एक एक्झाम्पल याच्यातून दाखवतो माझ्या याच्यात. ठीक आहे. समजलं ना तुम्हाला? ओके. ओके. स्क्रीन दिसती सगळ्यांना? येस. ओके. मी तुम्हाला एक प्रॉब्लेम दाखवतो.
सिलेंडर स्टँडिंग, सिलेंडर पेनिट्रेटिंग. आपण मगाचीच केस आता क्लिअरली बघू. 50 mm cylinder, 70 mm axis. It's completely penetrated by same problem. Another cylinder 40 mm, 70 mm axis horizontally. Both the axes intersect and bisect each other. Draw the projection of solids. Clear का इथपर्यंत प्रॉब्लेम क्लिअर झाला का? Yes. केस कळली आता साइडला. एक तुम्ही हॉरिझॉन्टल लाईन काढणार. लक्षात घ्या मी काय करतो. XY पॉइंट्स. पहिला सर्कल 50 mm च बरोबर ना? त्याला नाव दिले. त्याच्यावरून काय काढलं? लक्षात आलं काय काढलं? फ्रंट व्ह्यू बरोबर ना? हा, त्याच्यानंतर साइड व्ह्यू 45 अँगल लाईन मारली आणि डायरेक्ट साइड व्ह्यू मध्ये ओढून घेतलं. समजलं का आता काय केलं? ओके. त्याच्यानंतर दुसरा सिलेंडर बायसेक्ट ऍक्सिसला आहे. मग तुम्ही काय करायचं? सिलेंडर काढायचं. किती एम चा तो? 40 बरोबर ना? हो सर. त्याचे किती पार्ट्स करायचे? 8. नाव द्यायचे ABCDEFG. क्लिअर का? सगळे पॉइंट कुठे ओढायचे? कुठे ओढायचे? फ्रंट व्ह्यू मध्ये आले. आता तेच पॉइंट कुठे ओढायचे? टॉप व्ह्यू मध्ये. येते का लक्षात? हो. त्याच्यानंतर काय करायचं? पॉइंट ओढायचे बघा. कसे आले लाईन बघितली वरती? सो इथे सांगितलं G खाली आलं G वरती. तसंच F खाली आलं F वरती. येते का लक्षात? Yes. हा तुमचा प्रॉब्लेम. आता काय? केस वाचा. वरती केस दिली बघा कोपऱ्यात. सिलेंडर स्टँडिंग, स्क्वेअर प्रिझम, पेनिट्रेटिंग. बरोबर आहे का? सिलेंडर 50 mm diameter, square prism 70 mm axis. It's completely penetrated by another square prism 25 mm sides and 70 mm axis. Both the axes intersect and bisect each other, and all faces equally inclined to HP. Case तीच. पहिल्यांदा लाईन मारणार. रेफरन्स XY लाईन. क्लिअर का? केस कळते का? येस सर. हो सर. ओके. पहिल्यांदा तुम्ही सर्कल मारणार. पहिला फुल स्टॉप जोपर्यंत दम नाही लागत तोपर्यंत पहिली केस असते. लक्षात ठेवा. प्रॉब्लेम वाचणार. 50 mm चा डायमीटरचा सर्कल. सरळ पेनिट्रेशन वरती. टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू,
then side view. Clear का? Yes, sir. आता एक प्रिझम ड्रॉ करायचा आहे. स्क्वेअर प्रिझम पेनिट्रेटिंग आहे ना, 25 mm चा प्रिझम साइडला ड्रॉ करायचा. त्याचा ऍक्सिस किती आहे? 70. त्याला नाव द्यायचं ABCD. सरळ ओढायची चारी पण. ABCD. हा झाला साइड व्ह्यू. आता बघा D ABCD टॉप व्ह्यू मध्ये ओढले. आले का ओढले? हे बघा जिथे आले तिथनं परत वरती ओढायचे. समजलं का? Yes. ओके. आता तुम्ही काय करायचं, मी जो सेकंड प्रॉब्लेम दिला तो ड्रॉ करा. आता मी दाखवतो तुम्हाला. तो डायरेक्टली प्रोजेक्शन वरतीच दाखवतो. सिलेंडर जमेल ना प्रॉब्लेम? तर जमेल का? हो सर. करा ड्रॉ. चला पटकन प्रॉब्लेम लिहून घ्या स्मॉल लेटर्स मध्ये, मग ड्रॉ करा. प्रॉब्लेम ड्रॉ करताय ना? आणायचं आहे ना? आणायचं आहे?
परत एकदा रिपीट करतो वाटल्यास तुम्हाला प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. रेफरन्स लाईन ड्रॉ करायचं. तो टॉप व्ह्यू, तो साइड व्ह्यू. त्याच्यानंतर त्याला नावं द्यायची. साइड व्ह्यू, त्याला नाव आहे. साइड व्ह्यू, साइड व्ह्यू. पॉइंट्स, पॉइंट्स. जमतंय का नाही? हो सर जमतंय. बस समजलं ना मी काय शिकवलं ते? हो सर. ओके.